गुड मॉर्निंग मित्रो. रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट या जिओग्राफीतील महत्त्वाच्या शाखेत आपण 2 तास घेतलेले आहेत. यामधला पुढचा जो तिसरा महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे जिओग्राफिकल इंडिकेशन्स. आपण पहिल्या तासाला पाहिलं की बेसिक कन्सेप्ट्स ऑफ रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट त्या काय आहेत, कशासाठी आहेत आणि त्या कशा महत्त्वाच्या आहेत, हे सर्व गोष्टी आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिल्या. दुसऱ्या टॉपिकला आपण नीड ऑफ रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर आणखी एक सब टॉपिक पाहिला रोल ऑफ जिओग्राफर किंवा रोल ऑफ जिओग्राफी. आता हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपल्याला इथे डिस्कस करायचा आहे. तो आहे जिओग्राफिकल इंडिकेटर्स. जगाच्या इकॉनॉमी बरोबर खास करून खरं तर सांस्कृतिक आणि सामाजिक बाबींबरोबर सुद्धा हा जिओग्राफिकल इंडिकेशन्स हा मुद्दा फार संलग्न आहे. पण आपल्याला ज्याची पटकन जाणीव होते, ज्याचं पटकन रिफ्लेक्शन दिसतं, ते आहे इकॉनॉमिक आस्पेक्ट्स, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज जगभर रिजन वाईज तुम्हाला जिओग्राफिकल इंडिकेशन्सच्या माध्यमातून वेगवेगळे असल्याचं दिसून येईल. आणि म्हणून रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट या भूगोलातल्या महत्त्वाच्या सब्जेक्टमध्ये, पेपरमध्ये जिओग्राफिकल इंडिकेशन्स हा महत्त्वाचा टॉपिक मानला जातो. आणि आज तिसऱ्या तासाला आपण हा टॉपिक डिस्कस करतोय. प्रथमतः आपल्या सर्वांचं या तासाला स्वागत. आपण या टॉपिकमध्ये अधिक डिस्कशन करण्यासाठी पीपीटीच्या आधाराने आपण पुढे जाऊया. सो आजचा टॉपिक जो आहे तो आहे जिओग्राफिकल इंडिकेशन्स. त्याला मराठीतून आपल्याला म्हणता येईल की भौगोलिक संकेत. संकेत म्हणजे दिशा देणारं काहीतरी, खून करणारं, खून म्हणजे इशारा करणारं, भौगोलिक इशारा, भौगोलिक संकेत हा महत्त्वाचा टॉपिक आहे. सो आपण वन बाय वन जाऊयात की व्हॉट इज जिओग्राफिकल इंडिकेशन्स. भौगोलिक संकेत म्हणजे काय. आता लक्षात घ्या, अत्यंत फार अगदी साध्या शब्दामध्ये आपण त्याचं निराकरण करूया. ते म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये आकाशामध्ये ढग जमू लागल्यानंतर ते काळे निळे कसे दिसतायत याच्या आधारावरती, पांढरे आहेत की एकत्र आहेत की किंवा हवा छोटीशी सुटली की नाही सुटली, त्या हवेमध्ये एक वेगळा गारवा आहे की काय आहे, या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती एखादा अगदी खेडूत, एखादा अगदी शेतकरी, एखादा अगदी अशिक्षित व्यक्ती सुद्धा आणि जगाच्या पाठीवरचा कोणताही आपल्याला म्हणतो की कदाचित एक थोडासा सुसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे, कदाचित वाऱ्याबरोबर पाऊस येण्याची शक्यता आहे किंवा जोरदार पावसाची शक्यता आज आहे. हे कशाच्या आधारावर सांगितलं जातं, तर या भौगोलिक संकेतांच्या आधारे, भौगोलिक इशाऱ्यांच्या आधारे सांगितलं जातं किंवा आपण अंदाज बांधतो. हे जे संकेत आहेत, हा जो इशारा आहे, याला जिओग्राफिकल इंडिकेशन्स म्हणायचंय. सो आपण इंडिकेशन्स, व्हॉट इज जिओग्राफिकल इंडिकेशन या मुद्द्याकडे येऊयात आणि आता आपण ते पाहूयात. इट इज अन इंडिकेशन्स. हे एक संकेत आहे, हा एक इशारा आहे. आपण म्हणतो इकडे या, तिकडे जा, तिकडे पहा. हा जो इशारा करतो, हातवारे करतो, न बोलता काहीतरी सांगतो, हे न बोलता सांगितलं जाणारं जे आहे निसर्गाकडून, भूपृष्ठाकडून, भूपृष्ठाच्या लगत असलेल्या वातावरणाकडून, त्याला इंडिकेशन्स आपण म्हणतोय किंवा जिओग्राफिकल इंडिकेशन्स असं म्हणतोय. जिओग्राफिकल इंडिकेशन का म्हणायचंय, ते जिओग्राफिकल घटक आहेत, ते भौगोलिक घटक आहेत आणि हे भौगोलिक घटक आपल्याशी बोलतात किंवा आपल्याला काहीतरी संकेत देतात आणि म्हणून आपण यांना जिओग्राफिकल इंडिकेशन्स म्हणतोय, संकेत म्हणतोय. सॉरी, इट ओरिजिनेट्स फ्रॉम अ डेफिनेट जिओग्राफिकल टेरिटरी. यास एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचा
ठाम निश्चित असा संदर्भ असतो. म्हणजे या इंडिकेशनला हा असा विशिष्ट इशारा आहे याला भौगोलिक घटकांमध्ये असलेला होणारा बदल, की जो आपल्याला बदल आहे म्हणून लक्षात येतोय, त्या बदलाला, त्या घटकाला, त्या वेगळ्या घटकाला भौगोलिक संदर्भ असतो आणि तो भौगोलिक संदर्भ एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा असतो. प्रदेशामध्ये तो घटक असतो किंवा तो बदल होतो आणि म्हणून इंडिकेशनला प्रदेश जोडलेला आहे, हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच खरं तर आपण जिओग्राफिकल किंवा रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट या सब्जेक्टमध्ये हा विषय हाताळतोय, हे त्यातलं महत्वाचं. इट इज युज्ड टू आयडेंटिफाय गुड्स हॅव्हिंग स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ओरिजिनेटिंग फ्रॉम अ डेफिनेट जिओग्राफिकल टेरिटरी. विशिष्ट भौगोलिक प्रदेशातून येणाऱ्या विशेष वैशिष्ट्यांसह असलेल्या एखादी वस्तू असेल, एखादं घटक असेल, एखादं उत्पादन असेल. आता आपण एक एक गोष्ट पुढे चाललोय. आतापर्यंत आपण क्लायमेटॉलॉजिकल एखादी गोष्ट बोललो. आता आपण त्यातून पुढे एक स्टेप गेलो, की एखादा घटक, एखादी वस्तू, एखादं उत्पादन जे आहे ते या विशिष्ट वैशिष्ट्यांसह, गुणविशेषांसह येतं. हे गुणविशेष त्या पर्टिक्युलर प्रदेशालाच जोडलेले असतात. त्या प्रदेशाच्या गुणविशेषांसह ती वस्तू किंवा ते प्रोडक्शन किंवा ती बाब किंवा तो घटक आपल्यापर्यंत येतो आणि आपण ती वस्तू, ती बाब, ती प्रोडक्शन लक्षात घेतल्या समोर आल्या आपल्याला त्या वस्तूबरोबर त्या प्रदेशाची सुद्धा आठवण येते. इथं जिओग्राफिकल इंडिकेशन आहे. म्हणजेच इथं प्रदेश आणि ती वस्तू याला जोडलेला जो दुवा आहे तो त्या वैशिष्ट्यांचा आहे, वेगळेपणाचा आहे आणि म्हणून जिओग्राफिकल इंडिकेशन या गोष्टीला विशेष महत्व आहे. इट इज युज्ड टू आयडेंटिफाय ॲग्रिकल्चरल, नॅचरल ऑर मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. म्हणजे आताच आपण बोलल्याप्रमाणे अगदी एखादी उत्पादित वस्तू आपण तयार करत असू, ती सुद्धा त्या प्रदेशातल्या विशिष्ट उत्पादनाशी, रिसोर्सेस बरोबर किंवा संसाधनाशी जोडलेली असते आणि त्याचा परिणाम त्या गोष्टीवर होतो. म्हणून ते जिओग्राफिकल इंडिकेशन जे आहे ते महत्वाचे ठरते. The manufactured goods should be produced or processed or prepared in that territory only. हे इंडिकेशन मिळण्यासाठी ती उत्पादित वस्तू जी आहे, ती जी बाब आहे, ती त्या प्रदेशातच तयार झाली पाहिजे किंवा त्या प्रदेशातल्या गोष्टी घेऊन तिथंच ती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. तर आणि तरच जिओग्राफिकल इंडिकेशन त्या वस्तूमध्ये उतरतील, जिओग्राफिकल गुणविशेष त्या वस्तूमध्ये उतरतील आणि मग मात्र ती वस्तू जेव्हा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावरती गेली तरी ती त्या प्रदेशाचे गुणवैशिष्ट्य सांगते. इथं इंडिकेशनची एक अट किंवा लिमिटेशन किंवा महत्वाची बाब म्हणून आपण विचारात घेतली पाहिजे. इट शुड हॅव अ स्पेशल क्वालिटी. याला एक वेगळी गुणवत्ता असली पाहिजे. रेप्युटेशन वेगळं असलं पाहिजे, प्रतिष्ठा वेगळी, मान असला पाहिजे आणि इतर वैशिष्ट्ये सुद्धा इतर प्रदेशातल्या त्याच वस्तू बरोबर, त्याच घटकांबरोबर तुलना केली तर याचे गुणविशेष हे वेगळे असले पाहिजेत आणि तरच आपल्याला ती वस्तू, तो घटक, ती जिओग्राफिकल बाब ही XYZ त्या प्रदेशाचीच आहे असं आपण म्हणतो आणि मग तो घटक, ती वस्तू ही जिओग्राफिकल इंडिकेटर किंवा इंडिकेशन देणारी घटक म्हणून ओळखली जाते. अदरवाईज नाही. म्हणजे सर्व ठिकाणी जर समान टेम्परेचर आहे तर त्याला काही वेगळेपण नाही, तेव्हा ते जिओग्राफिकल इंडिकेटर होत नाही. पण विशिष्ट वादळाचा विचार करा. बघा, जपान असेल, जे अमेरिका असेल किंवा मोठमोठ्या पॅसिफिक सारख्या मोठ्या समुद्राच्या काठी असलेली अगदी चिमुकली अशी आयलँड्स असतील, या आयलँड्स वरती किंवा या मोठ्या लँडवरती विशिष्ट प्रकारची वादळं दरवर्षी येत असतात. या वादळांचं वैशिष्ट्य हे वेगळं असतं. त्या
स्पॅसिफिक सारख्या मोठ्या जलभागाचा किंवा ते छोटं किंवा मोठं जे आयलंड आहे, लँड भाग आहे, त्याचं वैशिष्ट्य त्या वादळामध्ये उतरतं किंवा वादळ निर्मितीच या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात आणि म्हणून ते विशिष्ट वादळ असतं आणि ते वादळ त्याच भागात असतं, दुसरीकडे नसतं आणि म्हणून आपण त्या वादळाचा वेगळा उल्लेख करतो. तर थोडक्यात जिओग्राफिकल इंडिकेशन हे त्या प्रदेशाच्या गुणवैशिष्ट्यांमुळे तयार झालेलं किंवा तिथं तयार झालेलं असं असणं गरजेचं असतं. त्याला जिओग्राफिकल इंडिकेशन्स असं आपण म्हणतो किंवा भौगोलिक संकेत असं म्हणतो. आपण आता पुढं आणखीन थोडंसं त्याच्याबद्दल बोलूया. जिओग्राफिकल इंडिकेशन्स आर कलेक्टिव्ह इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. आता खरं तर हा भूगोलाचा प्रत्यक्षदर्शनी भाग जरी नसला तरी तो पुढं कसा भाग आहे हे आपण पाहूया. कलेक्टिव्ह इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. ऍक्च्युअली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा लॉ मधला एक महत्वाचा राईट आहे, म्हणजे आपला हक्क आहे. कलेक्टिव्ह इंटेलेक्च्युअल राईट अत्यंत साध्या भाषेत सांगतो. इवन मी एक विधीचा लॉचा विद्यार्थी जरी असलो तरी जॉग्राफरांना अगदी लॉच्या भाषेत न सांगता साध्या भाषेत मी हा लॉ सांगण्याचा प्रयत्न करतो की एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट तयार केली तर त्याचा तो राईट, त्याच्या इंटेलेक्च्युअल गोष्टीचा तो हक्क असतो, त्याची ती वस्तू होते. तसंच एखाद्या भूमीतून एखादी गोष्ट, एखाद्या भूमीवर एखादी गोष्ट तयार होत असेल तर ते त्या भूमीचा अधिकार बनतो आणि म्हणून अशी वस्तू, अशी गोष्ट, असा घटक हा त्या भूमीचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे संपत्तीचा राईट आहे, त्यांचा त्याच्यावर अधिकार आहे आणि हा कलेक्टिव्ह राईट म्हणजे त्या संपूर्ण प्रदेशाचा राईट आहे, असं अत्यंत साध्या शब्दात आपल्याला ॲज अ जिओग्राफर समजून घेता येईल. सो जिओग्राफिकल इंडिकेशन्स आर कलेक्टिव्ह इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट दॅट हा काय करतो? प्रोटेक्ट फूड अँड अदर प्रोडक्ट्स. हा फूड आणि अदर प्रोडक्ट्सच्या अधिकारांचं प्रोटेक्शन करतो. लिंक्ड टू दी प्रोडक्शन एरिया. हा कशाशी लिंक करतो? हा कशाशी लिंक करतो तर प्रोडक्शन एरिया, ज्या भागातून त्याचं प्रोडक्शन झालंय, एखादं पीक असेल, एखादं फळ असेल, एखादं औषधी वनस्पती असेल, ती कोणत्या भागातून उगवले, बाहेर आली, उत्पादित झाली, त्या भागाचा अधिकार हा त्या वस्तूवर येतो आणि म्हणून त्याच्या वितरणावर, त्याच्यातून मिळणाऱ्या पैशावर सर्व अधिकार हा त्या रिजनचा येतो. हे इथं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पुढचं हे कशाशी लिंक आहे? लिंक्ड टू द प्रोडक्शन एरिया, लोकल जिओफिजिकल कंडिशन्स, म्हणजे जिओग्राफिकल आणि जिओफिजिकल कंडिशन्स ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. अँड ट्रॅडिशन्स, ऍक्च्युली त्या भागाचं ट्रॅडिशन, परंपरा काय आहे याच्याबरोबर सुद्धा तो लिंक असतो. थोडक्यात हा इंटेलेक्च्युअल राईट म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन्स हे जे संकेत असतात हे त्या भागाच्या उत्पादनाच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ला भक्कम बळकटी देणारे असतात किंवा राईट हे यांना प्रोटेक्ट करणारे असतात. इथं येते इकॉनॉमी, इथं येतो तो मुद्दा, म्हणून आपण मागच्या स्लाइडला पाहिलं तो मुद्दा आता इथं थोडा विस्ताराने झाला. आता आणखीन थोडंसं पाहूया. दस GI बोले तो जिओग्राफिकल इंडिकेशन्स कॅन कंट्रीब्यूट, ते काय कंट्रीब्यूट करू शकतात? टू दी ट्रान्समिशन अँड रिटेन्शन ऑफ culinary heritage and historical production practices. म्हणजे आपल्याकडे असणारे जे हेरिटेज आहेत, आपले जे मानबिंदू आहेत, आपले जे आदर्श बिंदू आहेत, आपल्या ज्या आदर्श गोष्टी आहेत, आपण ज्या उभा केलेल्या असतील किंवा निसर्गाने आपल्याला दिलेल्या असतील, त्याला हेरिटेज म्हणतोय आपण, त्याला आपलं मानचिन्ह म्हणतोय आपण, किंवा त्याच्यामध्ये आपली अस्मिता आहे असं म्हणतोय, किंवा त्याच्यामध्ये आपलं ट्रॅडिशन आहे असं म्हणतोय, किंवा हिस्टॉरिकल गोष्टी ज्या आपल्या आहेत
अगदी प्रोडक्शन असेल किंवा अगदी हिस्ट्री असेल, ह्या सगळ्यांचं प्रोटेक्शन अँड टू दी ट्रान्समिशन अँड रिटेन्शन, त्याला पुन्हा एकदा चांगलं करण्यामध्ये आपला अधिकार असेल किंवा त्याच्यामध्ये आणखीन चांगला बदल, एक त्याचं वितरण करण्याचे अधिकार कमी जास्ती किंवा बदल करण्याचे, विकसित करण्याचे, हे सर्व अधिकार त्या विशिष्ट प्रदेशाला, म्हणजेच त्या विशिष्ट प्रदेशातल्या प्रशासनाला, लोकांना, सर्वसामान्यांना तो इंडिकेशन देतो. हा तिथं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण लक्षात घ्या, जिओग्राफिकल गोष्टी ह्या कशा रिजनल रिजन टू रिजन बदलतात आणि इम्बॅलन्स तयार करतात आणि त्या आधारावरती आपल्याला प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटची गरज, रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटची गरज का असते हे आपण मागच्या तासाला पाहिले. हे जे बदल आहेत, कमी जास्ती अप अँड डाऊन्स आहेत, त्याच्यामध्ये जे जिओग्राफिकल संसाधनं आहेत, जे महत्वाचे मुद्दे आहेत, ते ॲज अ इंडिकेशन, ॲज अ इंडिकेटर त्या भागाचे असतात आणि त्याच्यावरती अर्थातच लीगल अधिकार सुद्धा त्याच प्रदेशाचा असतो. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून जिओग्राफिकल इंडिकेशन्स किंवा जिओग्राफिकल संकेत, भौगोलिक संकेत हे महत्वाचे ठरतात आणि म्हणूनच हा महत्वाचा टॉपिक म्हणून आपण तासाच्या सुरुवातीला त्याच्यावर मंथन केलं की हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आपण आणखीन पुढे जाऊयात की व्हॉट इज द बेनिफिट्स, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन्स. ह्या भौगोलिक इंडिकेशन्सचे, भौगोलिक संकेतांचे फायदे काय होतात. पहिला फायदा आपण बघूयात, कायदेशीर संरक्षण प्रदान करते. आता आपण आताच पाहिलं की लीगल प्रोटेक्शन देते. मग आता आपण पाहिलं कलेक्टिव्ह इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा त्या प्रदेशाला, त्या व्यक्तींना, त्या भागाला मिळतो. म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेटर, जिओग्राफिकल घटक हा जर विशिष्ट असला, लक्षात घ्या, परत लक्षात घ्या, जिओग्राफिकल इंडिकेशन कशाला म्हणतो आपण, ते पहिल्या स्लाइडला आपण बघितलं. ते जर विशिष्ट असेल आणि ती त्या भागाशी संबंधित असेल, ते जगाच्या पातळीवर इतर ठिकाणी फारसं नसेल किंवा नसेलच, तर त्याला इंडिकेटर म्हणतोय किंवा इंडिकेशन देणारा घटक म्हणतोय. आणि तेव्हा तो जर इतरांपेक्षा वेगळा ठरत असेल, इतरांपेक्षा जगाच्या पाठीवरती तोच एकमेव किंवा काहींमध्येच असेल, तर तेव्हा त्याला वेगळं महत्व येतं. आणि जेव्हा केव्हा एखाद्या गोष्टीला वेगळं महत्व येतं, तेव्हा अर्थातच त्याच्यावरती अतिक्रमण, कोणत्याही अर्थानं बोलतोय आपण, अतिक्रमण वाढतं. हे अतिक्रमण हटवण्यासाठी, त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला कायद्याचा बडगा किंवा कायद्याचं प्रोटेक्शन लागतं. हे कायद्याचं प्रोटेक्शन जेव्हा एखादी गोष्ट ॲज अ जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणून पुढे येईल किंवा मान्यता होईल, तेव्हा कायदेशीर संरक्षण मिळतं. दुसरा, अनधिकृत वापरावर प्रतिबंध येतो. प्रिव्हेंट्स अनऑथराइज्ड यूज ऑफ अ रजिस्टर्ड GI बाय अदर्स. रजिस्टर्ड GI, आता आपण काय बोललो की हा जिओग्राफिकल इंडिकेशन्स हा जो घटक आहे, हे जे प्रोडक्शन आहे, ही जी वस्तू आहे, ही जर जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणून आपण रजिस्टर केली, वेगळी आहे म्हणून रजिस्टर केली, तर त्याचा वापर करण्याचे नियम पूर्णपणे ठरतात आणि तो जो गोष्ट आहे, तो गोष्ट कसंही वापर जो असतो त्याला अनधिकृत वापर आपण म्हणतो. तो अनधिकृत वापर करणं, त्याच्यावरती बंधन येतं. अगदी साधे उदाहरण घेऊ की आपण कुठेतरी समुद्रकाठी फिरायला जातो, कुठल्या एखाद्या किल्ल्यावर फिरायला जातो किंवा एखाद्या पर्वतावर किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या वेगळ्या कुठल्याही धर्माच्या धार्मिक ठिकाणी जातो. अशा ठिकाणी काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला बंधनकारक राहतं की हे असं करता येणार नाही, हे तुम्हाला असंच करावे लागेल. हे काय येतं, कारण त्या टेरिटरीला, त्या विशिष्ट भागाचं किंवा त्या मंदिर असेल, मस्जिद असेल किंवा चर्च असेल किंवा कोणत्याही धर्माचं ते स्थळ असेल, तिथं असे नियम बनवले जातात. अर्थात हे प्रत्येक घटक जिओग्राफिकल इंडिकेशन मध्ये येत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला रजिस्टर्ड GI करावा लागतो. म्हणजे
ज्योग्राफिकल इंडिकेशन म्हणून तो घटक पुढे आणावा लागतो. आणि मग या सगळ्या, पण तरी सुद्धा साध्या भाषेत आपण विचारात घेतोय की असे नियम जे आहेत तिथल्या वापरावरती, तिथल्या गोष्टींवरती प्रतिबंध करतात, म्हणजेच थोडक्यात त्याचं प्रोटेक्शन करतात. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण आता कुठल्या किनारपट्टीवरती गेलो, अगदी कुठल्या देशांमध्ये, अनेक देशांमध्ये आपण विचारात घेतो की कुठला कचरा कुठं टाकायचा, कुठला नाही टाकायचा, कुठं, याला का तर ते जे एन्व्हायरमेंट आहे, अगदी किनारपट्टीचं एखादं उदाहरण घेतलं तर त्या किनारपट्टीचं जे निसर्गतः असलेलं एन्व्हायरमेंट आहे, हे जगाच्या पाठीवर वेगळं आहे. आणि म्हणून इथं तुम्हाला या पद्धतीची घाण करता येणार नाही, हा नियम आपल्याकडे, आपल्या आपल्या देशात सुद्धा अनेक असे किनारे आहेत की जे प्रतिबंधित आहेत. तिथं तुम्हाला कोणतीही गोष्ट कशीही करता येणार नाही. जसं की आपण कुठल्याही किनाऱ्यावर गेलो, मग अनेक लोक अगदी तिथं कुठल्याही गोष्टी करतात, नाच करतात, दंगा करतात, आणखीन काहीतरी करतात. तर असं कुठल्याही किनारपट्ट्यावर चालेल, पण ज्या ठिकाणी काहीतरी वेगळं पण आहे आणि जिथं हा असा जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणून तो पुढे आलेला आहे किंवा रजिस्टर केलेला आहे किनारा, तर तिथं मात्र तुम्हाला त्या नियमांच्या अधीनच राहून जावं लागतं. थोडक्यात ही गोष्ट त्या भागाचं रक्षण करते, हे लक्षात घ्या. देन प्रमोट्स इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी. असं जेव्हा घडतं तेव्हा अर्थातच ही जगात वेगळी गोष्ट आहे, म्हणून त्याला वेगळं डिमांड येतं आणि हा डिमांडच आपल्याला इकॉनॉमिकल बेनिफिट देऊन जातो. म्हणजे आर्थिक भरभराट देण्यासाठी नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेच्या दोघांना जोडणारा अत्यंत एक चिंचोळा भाग आहे. या चिंचोळ्या भागावरती एक देश असा आहे की जो जगातला सगळ्यात चांगला आणि महत्वाचा टुरिझमच्या ऍक्टिव्हिटी मधला एक देश आहे. या देशामध्ये टुरिझम ऍक्टिव्हिटीवरच मोठी उलाढाल होते. आणि ही ऍक्टिव्हिटी का होते? कारण तो विशिष्ट दोन्ही मोठ्या लँडला आणि दोन्ही बाजूला मोठ्या आकाराच्या जलभाग, जो की समुद्र भाग, सागर भाग आहे, यांना जोडणारा तो छोटासा भाग आहे. आणि म्हणून तिथं वेगळं वातावरण आहे, एन्व्हायरमेंट वेगळं आहे. आणि म्हणून जिओग्राफिकली ते लोकेशन जगाच्या पाठीवर वेगळं आहे. ही बाब निसर्ग निर्मित असली तरी ती जिओग्राफिकल इंडिकेशन त्या भागाचं असल्यामुळं टुरिझम ऍक्टिव्हिटी जोरात चालते. आणि हीच टुरिझम ऍक्टिव्हिटी जर अबाधित ठेवायची असेल तर किनारा आहे तसा नॅचरली ठेवावा लागेल. आणि हा नॅचरल ठेवायसाठी मग तो रजिस्टर जी आहे झालेला असेल, आणि तो जर रजिस्टर जी आहे झालेला असेल तर तिथं कसाही वापर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला करता येत नाही. आणि असा झाल्यामुळंच मग डायरेक्टली आणि इनडायरेक्टली टुरिझम ऍक्टिव्हिटी भरभराटीला जाते आणि आर्थिक लाभ होतो. अशी उदाहरणं अनेक आपल्याला देता येतील, ती आपल्या देशातली सुद्धा देता येतील. तर थोडक्यात काय, तर जिओग्राफिकल इंडिकेशन एखादी गोष्ट असेल तर आर्थिक भरभराट होते. काही जेव्हा आपण पुढे जाऊन उदाहरणं पाहू त्यावेळेस पुन्हा या गोष्टींची चर्चा करू. जस्ट आपण ही एक यादी जी 5 महत्वाच्या बेनिफिट्सची केलेली आहे तिच्यावर आता नजर टाकून पुढे जाऊया. पुढचा भाग आहे प्रदेशाच्या निर्यातीला चालना देते. म्हणजे जेव्हा तुम्ही ती वस्तू तिथंच बनवाल, आपण आता पाहिलं की ज्या भागातून त्या वस्तूचं, त्या गोष्टीचं, त्या घटकाचं उत्पादन होतंय, ती जर गोष्ट तिथंच प्रक्रिया झाली, तिथल्याच रिसोर्सेस वरती आणि स्किल वरती डेव्हलप झाली, तर अर्थातच ती वस्तू फायनल प्रोडक्शन जे होईल ते फक्त त्याच प्रदेशातून बाहेर पडेल. आणि मग त्या प्रदेशाचं, त्या वस्तूच्या निर्यातीचं चा वेग जो आहे तो वाढेल. म्हणजेच थोडक्यात बूस्ट द एक्सपोर्ट ऑफ दी टेरिटरी. त्या प्रदेशाची निर्यातीची जी शक्ती आहे ती वाढेल. आणि मग शेवटचा मुद्दा, ग्राहकांना वस्तूचा स्रोत, त्याची ओळख होते. म्हणजे सर्व्स ॲज अ सोर्स इन आयडेंटिफायर्स फॉर कंझ्युमर. जेव्हा कंझ्युमर सुद्धा एखादी गोष्ट मला पाहिजे, अमुक एक
म्हणतो त्यावेळेस अनेक वस्तू अनेक कंपनीच्या अनेक भागातल्या आलेल्या असतील तर तो त्या प्रदेशाच्या नावाने ती वस्तू मागतो. मला त्या प्रदेशाची पाहिजे, दुसरी नको. थोडक्यात जिओग्राफिकली ती वस्तू वेगळ्या ताकदीची, वेगळ्या गुणधर्माची, वेगळ्या गुणवैशिष्ट्यांची असते आणि म्हणून तिला वेगळी किंमत येते आणि ग्राहकांची पसंती सुद्धा त्या कारणामुळे जास्त तिकडे असते आणि म्हणून ग्राहक सुद्धा तो प्रदेशाच्या नावाने ती वस्तू ओळखतो. आणि हे सुद्धा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली हे जे चक्र आहे, बेनिफिटचं चक्र आहे, या चक्राचा भाग आहे. सो दीज आर दी 5 बेनिफिट्स ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशंस. फर्स्ट ऑफ ऑल सी की लीगल प्रोटेक्शन, then unauthorized use, and then promotes economic activity, prosperity, and the boosting power of export, and then serves as a source identifier for the consumer. हे सगळे आपण 5 बेनिफिट्स आपण पाहिले. आता आणखीन त्याच्याविषयी पुढचे काही मुद्दे आहेत बेनिफिटचे, ते पुढचे पाहूया. आणखीन एक आहे उत्पादकांना ग्राहक निष्ठा वाढवणे शक्य होते. आता त्याच्या आपण जे बेनिफिटचं एक सुंदर चक्र म्हटलो, या चक्राच्या आणखीन पुढचं एक जे चक्र आहे, या चक्राला गुंतलेलं जे चक्र आहे, जसं ग्राहकांची निष्ठा असते तसंच उत्पादकाला सुद्धा ग्राहकांची निष्ठा लक्षात घेऊन त्यांना आपल्या बरोबर त्यांची लॉयल्टी जी आहे ती डेव्हलप करता येते. हेल्प्स द प्रोड्युसर्स डेव्हलप कन्झ्युमर लॉयल्टी. आपल्या बरोबर ही वस्तू, ही गोष्ट आमची आहे, ही वेगळी आहे म्हणून ग्राहकांना ओढण्याचं जे तंत्र आहे, आकर्षण जे आणि आपल्या बरोबर बांधून ठेवण्याचं जे शास्त्र आहे ते याच्यातून साध्य होतं. प्लेज रोल इन कन्झ्युमर डिसिजन्स. ग्राहक आताच बोलल्याप्रमाणे ग्राहकांची निर्णयाची भूमिका बदलणे किंवा निर्णायक भूमिका ग्राहकांमध्ये येण्यासाठी या इंडिकेटर्सचं इंडिकेशनचं मोठा भाग असतो. म्हणजे आताच मी बोलल्याप्रमाणे समोर एकच वस्तू 10 ठिकाणी उत्पादित केलेली 10 कंपन्यांची आहे, पण कोणत्या प्रदेशाची आहे तीच पाहिजे असं सांगितलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या वस्तूच्या भौगोलिक गुणविशेषामुळं ग्राहकाची भूमिका बदलली किंवा तिकडं आकर्षित झाली, हे महत्वाचं ठरतं. प्रादेशिक ब्रँड जो असतो त्यासाठी जास्त पैसे देण्याची तयारी वाढवता येते. अर्थातच जेव्हा वेगळा ब्रँड, आणि तो कसला कंपनीचा नव्हे, प्रादेशिक ब्रँड जो आहे तो वेगळा आहे म्हणून जास्त पैसे मोजले जातात आणि दिले जातात किंवा घेतले जातात. बूस्ट विलिंगनेस टू पे हायर फॉर रिजनली ब्रँड. म्हणजे एखादा रिजनल ब्रँड असेल तर त्याच्यासाठी पैसे जास्त मोजण्याची तयारी ग्राहकाची असते आणि हा बेनिफिट अर्थातच प्रदेशाला असतो. देन GI means geographical indications is an important component of, म्हणजे हे एक उदाहरण दिले मुद्दामून, वाईनच्या किमती ज्या आहेत जगभरामध्ये एक पटकन लक्षात येण्यासाठीच हे उदाहरण आहे. ही एकमेव वस्तू नाही, ही एकमेव गोष्ट नाही, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जिओग्राफिकल इंडिकेशनमुळे वेगळ्या ठरलेल्या आहेत. पण वाईन सारखी एक गोष्ट खूपच प्रचलित आणि सर्वांना माहीत असलेली आहे, ती म्हणजे कुठल्या भागातली ती वाईन आहे यावरती वाईनचे जगभरात किमती ठरतात आणि ते आजही त्यांचा जो ब्रँड आहे, तो प्रदेशाचा जो ब्रँड आहे तो टिकून आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इथं जिओग्राफिकल गोष्ट आहे, हे महत्वाचं आहे. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहू. जेव्हा आपण ही एक्झाम्पल्स पाहू तेव्हा आपल्याला माग जाऊन आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. या खाली जो छोटा 3च उदाहरणं दिलेला एक ब्ल्यू असा एक चौकोन आहे, त्यामध्ये मी 3 जगभरातली उदाहरणं दिली. आधी ती घेऊया.
कॅनेडियन विस्की, मी आता जी वाईन किंवा दारू प्रकारातला जो काही प्रकार आहे त्याबद्दल बोलतो. आता कॅनेडियन विस्की म्हणलं की जगभरातच मोठी आणि वेगळी डिमांड आणि जास्त किमतीची डिमांड अशी आपल्याला जगभरात दिसते. त्यानंतर आपल्या हातातलं घड्याळ, स्विस कंपनीचं घड्याळ किंवा तिथलं आहे का, असं म्हटलं की मग आपल्याकडं आजही जर तुम्ही घड्याळांच्या किमतींच्या मार्केटमध्ये जर तुम्ही त्या किमती तपासल्या, तर तुम्हाला हा ब्रँड जास्त किंमत घड्याळ घड्याळ आहे. अगदी ₹35चं घड्याळ सुद्धा तुम्हाला टाईम व्यवस्थितच सांगतं. परंतु 35 लाखाची घड्याळं असू शकतात, हे सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये दिसेल आणि त्याचं ओन्ली कारण आहे, की हा ब्रँड. त्यानंतर श्रीलंकेला अर्गान नावाचं ट्री आहे. अर्गन नावाचं ट्री आहे, की ज्याला एक फळ येतं आणि त्या त्या फळाचा विशिष्ट उपयोग आहे. ते श्रीलंकेच्या आयलंडवरच, भूमीवरच त्याचं चांगलं उत्पादन, गुणकारी उत्पादन होतं आणि म्हणून आपल्या शेजारचं मी मी 3 प्रकारे, एक कारखान्यात तयार होणारं, एक एक व्हिस्कीसारखं, की जे कारखाना आणि भूमीवरच्या पिकांकडून किंवा शेतीकडून येणाऱ्या गोष्टींच्या एकत्र रसायनामुळे तयार होणारं उत्पादन घेतलं. अ, आणि एक तिसरं जंगलातून किंवा ॲग्रीकल्चर लँडवरून घेतलं जाणारं एक मुद्दा, म्हणून ही 3 उदाहरण घेतली. तर ही जगभरात प्रसिद्ध असलेली आहे. आता आपण ह्या ग्रीन अशा या चौकोनामध्ये आपल्या देशभरातली काही उदाहरणं मी मुद्दाम घेतलेली आहेत. आपण वन बाय वन जाऊ. बासमती राईस. बासमती राईस म्हटलं की इतर राईसपेक्षा वेगळा आहे आणि वेगळी किंमत मोजावी लागेल आणि म्हणून तुम्हाला लक्षात येईल, की अगदी दुप्पट आणि त्याच्यापेक्षा जास्त किंमत आपण बासमती या शब्दावरती देतो आणि हा बासमती हा शब्द रिजनला जोडलेला आहे. म्हैसूर सिल्क, सिल्क साड्या, अगदी गुजरातला सिल्क साड्या मिळतात आणि किंवा बंगाल, पश्चिम बंगाल, कलकत्ता इकडंच सिल्क साड्या तुम्हाला मिळतील, साऊथला मिळतील, नॉर्थला मिळतील आणि लोकली महाराष्ट्रात मिळतील, साध्या दुकानात मिळतील. पण म्हैसूरलाचं सिल्क आणि तिथं त्याच्यावर काम करून आलेलं सिल्कची साडी म्हणून वेगळा ब्रँड तुम्हाला दिसेल आणि म्हणून किमतीमध्ये 10 पटीचा फरक तुम्हाला दिसेल. म्हैसूरचंच आणखीन एक उदाहरण घेतलं तर सँडलवूड ऑइल, जे चंदनाच्या लाकडाचं ऑइल आहे. तुम्हाला माहिती आहे की साऊथला चंदन तस्करीचा एक मोठा हिस्सा आपल्या देशामध्ये झालेला आहे. त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की त्या म्हैसूर आणि त्याच्या आजूबाजूच्या जंगलांमध्ये असलेल्या सँडलवूड जे आहे, चंदनाचं लाकूड आहे आणि त्यातून तयार होणारं पुढं ऑइल आहे, हे म्हैसूरचं म्हटलं की त्याला जगात खूप वेगळी आणि महत्त्वाची किंमत आहे. याच सँडल वूड मधून तयार होणारा साबण असेल किंवा जॅस्मिन असेल, म्हैसूरची 2-4 उदाहरणं मी आपल्यापुढे मुद्दाम ठेवतो. टी, चहाबद्दल पटकन लक्षात येणारं आहे. इव्हन आसामचा चहा असं आपल्याला सगळ्यांना परिचित असलं तरी आपल्या देशामध्ये दार्जिलिंगच्या बाजूला, आसामच्या बाजूला आणि इव्हन साऊथ आपला जो देश आहे, साऊथ बाजूला सुद्धा चहाचे मळे विकसित झालेले आहेत आणि चांगले आहेत. पण दार्जिलिंगचा चहा म्हटलं किंवा आसामचा चहा म्हटलं, की वेगळेपण आहे आणि मग साऊथचा, मग आणखीन इतर भागातला चहा म्हटलं, की मग त्याला दुय्यम दर्जा किंवा वेगळा दर्जा मिळतो. मग दार्जिलिंगचा चहाला वेगळा दर्जा आहे. दार्जिलिंग किंवा आसाम हे त्या लँडचं नाव आहे आणि त्या लँडमध्ये असलेली तिथलं वातावरण, तिथलं एन्व्हायर्नमेंट, तिथली भूमी, तिथलं पाणी, तिथली जमीन, मृदा यांच्या घटकांनी या चहामध्ये प्रवेश केलेला आहे. चहाच्या झाडामध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून दार्जिलिंगचा चहा आणि आसामचा चहा याबद्दल आपल्याला वेगळी किंमत असते. अगदी जवळचं उदाहरण धारवाड. धारवाडचा पेढा. पेढा जो खातो आपण तो धारवाडचा म्हटलं की एक वेगळं अल्फान्सो मँगो याचं सुद्धा उदाहरण देशभरावरती वेगळं आहे. आता आपण आपल्या महाराष्ट्रातली काही उदाहरणं घेऊया, की नागपुरी संत्रा, त्यानंतर कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ, कोल्हापूरचा गूळ, गूळ वेगळा. त्यानंतर सातारी कंदी पेढा, जसा धारवाडचा पेढा आहे, तसं तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर
पुणे या भागामध्ये गेला तर तुम्हाला सातारी कंदी पेढा, कंदी असं नाव दिसेल एखाद्या दुकानावर. आणि कंदी पेढा ही वेगळा टाईपचा पेढा आहे, तर त्याचा वेगळा ब्रँड आहे. त्यानंतर कोकणचा हापूस आंबा. हापूस आंबा आपल्याकडेही लावला, खानदेशात लावला, मराठवाड्यात लावला, पश्चिम महाराष्ट्रात लावला, तर हापूसचा आंबा येतो, आंबे येतात. परंतु म्हणजे आता आज आपल्याला सांगायला हे उदाहरण महत्वाचं आहे. सांगली साताराच्या ड्राय भागामध्ये कोकणामधल्या हापूस आंब्यांच्या कॉप्या करून तिकडं म्हणजे जीन्सच्या कॉपी करून आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा हापूस आंब्याच्या बागा अत्यंत चांगल्या फुललेल्या आहेत आणि चांगले आंबे येतात. परंतु जेव्हा देवगडचा हापूस आंबा असं म्हटलं जातं, जेव्हा कोकणचा हापूस आंबा म्हटलं जातं, तेव्हा जगभरात जी मागणी होते तीच मागणी आपल्याकडे सुद्धा आपले वेगळेपण देऊन जाते. जसं की जळगावची केळी, जळगाव आता 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 एक आणखीन एक फार छोटं आणि वेगळं आणि फार महत्वाचं आहे अर्थात. वेगळं बैंगन का भरता. वांग्याचं भरीत करण्याची जी पद्धत आहे, जे ट्रॅडिशनल पद्धत आहे, ती जळगावचं वेगळं आहे. आणि म्हणून बैंगन का भरता आणि त्याच्या पुढे जर जळगाव लिहिलं, म्हणजे अनेकदा तुम्ही पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरांमध्ये गेला आणि त्या हॉटेलवरती एखाद्या ठिकाणी लिहिलेलं असू शकतं, की येथे जळगावचं बैंगन भरता मिळेल किंवा इकडे कोल्हापूरचा रस्सा नॉनव्हेज या प्रकारामध्ये मोडणारा कोल्हापूरचा रस्सा मिळेल किंवा भाजी मिळेल. तर त्याला एक वेगळा ब्रँड आहे. देन सोलापुरी चादर, सोलापूरची ज्वार, सोलापुरी शेंगा चटणी, शेंगदाण्याची चटणी, चटणी आहे परंतु सोलापूरची शेंगा आणि सोलापूरची चटणी असा एक नवा ब्रँड, फार वेगळा ब्रँड आपल्याला दिसून येतो. अगदी जवळ गंगाखेडला एक पेढा तयार होतो, तर त्या पेढ्याला वेगळी किंमत आहे. आता मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्याच्या मधलं एक 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 छोटंसं तालुका प्लेस आहे गंगाखेड आणि इथं तयार होणारा पेढा वेगळं नाव कमवतो. हे बघा लक्षात घ्या, की एवढा छोटा रिजन, एवढं छोटं वस्तू किंवा गोष्ट, पण त्याला सुद्धा जिओग्राफिकल इंडिकेशन मध्ये त्याला मानाचं स्थान आहे. हे आहे त्या प्रदेशाचं महत्व. जसं की लोणावळा चिक्की, जसं की इंद्रायणी राईस जो इंद्रायणी काठामध्ये वरती राईस तयार होतो, त्या राईसला ती इंद्रायणी राईस. सो दीज आर दी इंटरनॅशनल, नॅशनल अँड रिजनल एक्झाम्पल्स ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन्स. तर यातून आपल्याला लक्षात येतंय की जिओग्राफिकल इंडिकेशन्स कसे महत्वाचे असतात. याचे इम्पॅक्ट खरं तर ते आपण जे बेनिफिट्स बघितले त्यातच येतात. इम्पॅक्ट ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन्स, काय इम्पॅक्ट होतो, त्याचा काय परिणाम होतो, जसे की बेनिफिट्सच आहेत, परंतु आपण त्याला परिणाम काय होतात असं म्हटलं तर एन्करेजेस रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण विकासास प्रोत्साहन मिळते. जसं आता आपण गंगाखेडचं उदाहरण दिलं, असं जर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये जिओग्राफिकल इंडिकेशन्स असणाऱ्या गोष्टी जर पुढे आल्या तर त्या भागाचा विकास होण्याला हे प्रोत्साहन देऊ शकतात. त्यानंतर बाजारपेठेत प्रवेश सुलभ करते, म्हणजे तुमची वस्तू घेऊन तुम्ही त्या रिजनच्या नावाने आला की तुमचं ती वस्तू लगेच पुढे येते. म्हणजे तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगेन की अगदी महाराष्ट्रात कुठेही आंबा विकला जातो आणि जेव्हा जेव्हा विकला जातो तेव्हा अनेक पेट्यांवरती देवगडचा हापूस आंबा असं पेटीवरती लिहून वगैरे असं असं बघितलं. एक वेगळ्या अर्थाने संशोधन जर त्याच्यावरती केलं तर हे देवगड आणि त्याच्या आसपासचा जर एरिया बघितला तर अगदी तो 10-5 गावांचा एरिया आहे. संपूर्ण कोकणातच हापूस आंबा जरी होत असला तर देवगडचा म्हणून वेगळं जर ट्रेडमार्क लक्षात घेतलं तर देवगड आणि त्याच्या बाजूच्या 10 वाड्यांचा जर एरिया बघितला तर एखाद्या तालुक्याचा 4था हिस्सा सुद्धा नाही. एवढ्यातला आंबा तुम्हाला जगभर पाठवून झाल्यानंतर पुन्हा पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशामध्ये पाठवणं शक्य नाही. पण इतर ठिकाणचा सुद्धा आंबा देवगडचा म्हणून आपल्याकडे त्या पेटीमध्ये येतो. मला ह्याच्यात सांगायचं आहे की त्या देवगड नावामध्ये मार्केटमध्ये घुसण्याचा ची पॉवर जी आहे ती पॉवर
त्या प्रदेशाने जर आपली नावं टाकली, मी पर्टिक्युलरली त्या हापूस आंब्याबद्दल बोलतोय, तर त्यांना मार्केटमध्ये कुणी विचारणार नाही. ही ताकद आहे जिओग्राफिकल इंडिकेशन्सची. त्यानंतर स्थानिक नैसर्गिक संसाधने वाचवते. हे अर्थातच कायदेशीर बंधनं आल्यामुळं स्थानिक ज्या साधनं आहेत किंवा नैसर्गिक संपत्ती आहे, याला प्रोटेक्शन मिळतं. त्यानंतर सांस्कृतिक अस्मिता जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका. आपली त्या प्रदेशाबद्दलची एक अस्मिता असते, सांस्कृतिक सामाजिक अस्मिता असते, ही सुद्धा जिओग्राफिकल इंडिकेशन्समुळं बदलते आणि जपली जाते. अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल की जिओग्राफिकल इंडिकेशन्स, भौगोलिक संकेत, भौगोलिक घटक त्या प्रदेशाची आणि इतर प्रदेशाच्या मानाने तो घटक, ती वस्तू, ते उत्पादन, ती उत्पादित होण्याची प्रक्रिया किंवा ती ट्रॅडिशनल स्किल किंवा त्याच्यातलं कौशल्य, हे कसं एखाद्या भागाला आपल्याला अधिक समृद्ध करायला. आणखी एखादं उदाहरण, अगदी येवला जे नाशिक जिल्ह्याचा पूर्वेकडचा कोपरा आहे आणि औरंगाबादचा पश्चिमेकडचा आणि शिर्डीच्या जवळ खरं तर नगर जिल्ह्याचा उत्तरेचा भाग. इथं एक येवला नावाचं शहर, अगदी छोटं तालुका प्लेस आहे. तिथं बनत असलेल्या साड्यांना वेगळा येवला पॅटर्नचा साडी किंवा असं म्हणून त्या विकल्या जातात. सो तिथलं स्किल जे आहे ते तिथलं स्किल आहे, ट्रॅडिशनल आहे. हे सगळं जपलं जातं आणि त्यामुळं मार्केट किंवा अस्मिता असेल, सांस्कृतिक गोष्ट असेल, ही अधिक बळकटीस येते. आणि म्हणून जिओग्राफिकल इंडिकेशन्स हे जिओग्राफिकल प्लॅनिंग, रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून हा टॉपिक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या विषयातला महत्त्वाचा विषय किंवा सब टॉपिक आहे, तो आपण आज इथं समजून घेतला. आपण आशा करूयात की आपल्याला हा टॉपिक समजला असेल किंवा आपण तो समजून घेतला असेल. आपण दिलेल्या वेळेबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि आजचा तास इथं संपन्न झाला असं सांगून विश्रांती घेतो. धन्यवाद.